आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील एनकुळ गावचे सुपुत्र अजित कुमार खरमाटे यांच्या वाढदिवसानिमित्त एनकुळ येथे बांधकाम कामगार कल्याणकारी योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आतापर्यंत 67 मजुरांनी याचा लाभ घेतला असून आजच्या शिबिरात 125 जणांची नव्याने नोंदणी झाल्याचं दिसून आलं आहे। या वाढदिवसाचे निमित्त शिबिरामध्ये गाई पालन, दुग्ध व्यवसाय शिबिर, वैद्यकीय मदत योजना, पेन्शन, इतर लाभ योजनांची माहिती, साधन सामुग्री योजना, शैक्षणिक सहाय्य अर्ज याची पूर्णपणे माहिती देण्यात आली। आज मितीला या भागातील शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे। शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय कशा पद्धतीने वाढवायचा, गाई म्हशी कशा सांभाळाव्यात, त्याचे व्यवस्थापन करून कसा फायदा होईल, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने किटचे वाटपही करण्यात आलं। या योजनेचा मजुरांच्या परिवारातील सदस्यांना लाभ घेता येणार आहे। यावेळी अमर लोखंडे, आशाताई खाडे, वैशाली खाडे, हिंदुस्थान फीड्स यांच्या वतीने डॉक्टर तुषार चव्हाण, डॉक्टर संदीप किडगावकर, अविनाश फडतरे, ओंकार खाडे यांनी मार्गदर्शन केले। प्राध्यापक सदाशिव खाडे, शकील मुजावर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सुनिकेत जगताप, अमर जगताप, शुभम फुटाणे, प्रज्वल गोफणे, निलेश जगताप, रवी सराटे, पंकज जगताप, ॲडव्होकेट राहुल निकम या मान्यवर लोकांनी अजित कुमार खरमाटे यांच्या वाढदिवसाला उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या। शिवसंकल्प फाउंडेशन एनकुळ आणि पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि समस्त ग्रामस्थ एनकुळ तसेच परिसरातील बांधकाम कामगार शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर अशा तऱ्हेने आज इथे कार्यक्रम वाढदिवसानिमित्त कार्यक्रम पार पडला आणि अनेक उपक्रम मजुरांसाठी यासाठी सर्वसामान्यांसाठी राबवण्यात आले आणि अजित खरमाटे यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा शुक्रयाने त्यांचे अभिनंदन केले। तर आता वडूज येथे नुकताच कार्यक्रम पार पडला स्कोप सामाजिक संस्था यांच्यातर्फे की मुलांना बेळगाव येथे उपचार कशी केले जातील, तर त्यांच्याकडे पण जाणून घ्या, सांगा। खरं तर आज 1 मार्च दुग्ध शोधकराचा योग म्हणण्यापेक्षा अजितराव खरमाटेंना वाढदिवसानिमित्त गिफ्ट काय द्यायचा हा ज्यावेळी विचार करत होतो, तर त्यामध्ये कुठल्याही भौतिक स्वरूपामध्ये गिफ्ट न देता त्याचे ज्यावेळी उपक्रम मी 15 दिवसापूर्वी ऐकले आणि त्याच्या डोक्यातल्या कल्पना ज्यावेळी ऐकल्या त्यावेळेस मी निर्णय घेतला की याच वाढदिवसानिमित्त आपल्या ज्या समाजातील जी ओट पटलेली मुलं आहेत आणि टाउनस्तरीय मुलं आहेत तर त्यांच्यासाठी। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण इनकुळ येथे आलो आहोत। तर इथे अजित कुमार खरमाटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत। बांधकाम कामगारांसाठी काही सुविधा, हिंदुस्थान फीड्सतर्फे काही शेतकऱ्यांची सुविधा, असे काहीतरी उपक्रम राबवायचे, त्यांच्याकडून जाणून घ्यावं साहेबांनी, काय सांगाल? नमस्कार। आज इनकुळ गावामध्ये श्री अजित कुमार रामचंद्र खरमाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला हिंदुस्थान फीड्स या कंपनीकडून इन्व्हाइट करण्यात आलं होतं। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की या गावामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्याकडे सर्वात जास्त दूध व्यवसाय हा कल त्यांचा आहे, कारण या भागामध्ये पाण्याचं तुटवडा असल्यामुळे सर्वात जास्त शेतकरी हे शेतीशी निगडीत दूध व्यवसायावर अवलंबून आहेत आणि सगळ्यात जास्त एनकुळ गावानं जर प्रेम केलं असेल तर ह्या आमच्या हिंदुस्थान फीड्सच्या प्रोडक्टवरती प्रेम केलेलं आहे। सर्वात जास्त सेल आमचा तालुक्यामध्ये जर म्हणा गेला तर आज तुमच्या वाढदिवसानिमित्त इथे तुम्ही उपक्रम राबवला आहे शेतकऱ्यासाठी, बांधकाम कामगारासाठी, तर काय सांगाल 2 गोष्टी? आज वाढदिवसाचा औचित्य साधून एक समाजोपयोगी 2 प्रोग्राम करायचं माझ्या नियोजनात होतं। त्यासाठी मी पहिल्यांदा ह्या गावामध्ये दुधाचा धंदा भरपूर प्रमाणात होतोय आणि शेतकरी भरपूर आहेत दूध व्यवसाय करणारे, त्यांना एक मार्गदर्शनपर शिबिर म्हणून हिंदुस्थान फीड्स यांच्या वतीनं आपण शिबिराचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये आपल्याला त्यांचे वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि विक्री अधिकारी इथे येऊन त्यांनी आपल्याला अमुक मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचा फायदा शेतकऱ्यांना दूध व्यवसाय वाढीसाठी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेता येईल, आता उन्हाळ्याचे दिवस असताना गायींचं संगोपन कसं करावं, त्यांची काळजी काय घ्यावी, या संदर्भात त्यांनी मोलाचं सहकार्य इथं केलेलं आहे।
बरं. आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते इथं आले. आमच्या गावचे सुपुत्र ओमकार खाडे जे हिंदुस्थानमध्ये काम करतायत त्यांनी पण ह्या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य केलं आहे. अच्छा, बांधकाम कामगारासाठी तुम्ही सकाळपासून काय उपक्रम राबवले, काय त्यांना सुविधा मी पुरवल्या? स्वतः आज या ठिकाणी इथे या गावचे गवंडी काम करणारे, काय नाव म्हटलं तुम्ही? संतोष विष्णू शिंदे. संतोष विष्णू शिंदे आपल्यासमोर आहे. तर तुम्ही आज इथे नोंदणी करायला आहे, काय म्हणजे तुम्ही एक कामगार नोंदणी करायला आहे, काय काय तुम्हाला फायदे मिळणार आहे? मला कामाचे म्हणजे किट मिळणार आहे. अच्छा, तुम्हाला किट Safety मिळणार आहे, kit. ते सेफ्टी किट मिळणार मिळणार आहे. आहे. बरं, अजून? पोरांच्या ह्या शिष्यवृत्ती मिळणार. हां, म्हणजे कुठे ॲडमिशन घेताना त्याचा पण लाभ मिळेल. बरं. आणि आरोग्याचे उद्या भविष्यात जर अपघात झाला तर मला ते विमा भेटेल. ह्याच्यासाठी मी नोंदणी. म्हणजे तुम्हाला काम करताना कुठं काय खर्चटलं, काय तुम्ही जखमी झाला तर तुम्हाला मोफत उपचार मिळेल असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर आता मग ते सकाळपासून कार्यक्रम सुरू आहे, तर काय वाटते कार्यक्रमाविषयी तुम्हाला? तर या ठिकाणी तुम्ही कृष्णावी हॉस्पिटलतर्फे योजना राबवत आहे. कामगारांच्यासाठी कसे कसे उपचार केले जाते, काय काय तुम्ही सकाळपासून इथे उपचार राबवत आहे? आज सकाळ आल्यापासून जे नवीन कार्डधारक आहेत त्यांना माहिती देणं, हां, किंवा जे पहिलं ॲक्टिव्ह कार्ड आहेत त्यांच्यासाठी ब्लड चेकअपचा कॅम्प राबवला गेला आहे. या ब्लड चेकअपच्या टेस्टमधून त्यांना कृष्णाई हॉस्पिटल वडूज इथं सागर खाडे यांच्यामार्फत मोफत उपचार दिले जातात यांच्या हॉस्पिटलमार्फत. तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन असेल, किडनी स्टोन असेल, स्त्रियातील पिशवीचे आजार असतील, हाडाचे कोणतेही ऑपरेशन असेल किंवा बगिंदर आणि असं कोणतेही मोठ्या प्रकारचे ऑपरेशन असेल जे बांधकाम कार्डधारक आहेत त्यांना याच्यातून मोफत योजनेचा लाभ भेटतो. तर त्याच्यासाठी मी सकाळपासून त्यांना माहिती देते. अच्छा, तुम्ही सकाळपासून माहिती दिलेलं आहे. म्हणजे ह्या योजनेमध्ये तुम्ही सर्वसामान्य कामगारालाच तुम्ही हे करताय काय? त्यांना म्हणजे असं आहे का वार्षिक उत्पन्न वगैरे असं अट वगैरे आहे का? आमचे तरुण मित्र अजित कुमार खरमाटे 31 वर्षाचे झाले. त्यांनी निर्णय घेतला की गावातील तरुण मुलांना, रोजगार करणाऱ्या मुलांना, रोजगार करणाऱ्या व्यक्तींना गावातील परिसरातील सर्वच जे कामगार म्हणून काम करतात त्यांना शासनाच्या माध्यमातून काही मदत मिळावी, अच्छा, त्यांना काम मिळावं, त्या माध्यमातून संसाराला हातभार लागावा, त्याच्यासाठी त्यांनी वाढदिवसानिमित्त एक चांगलं नियोजन केलं. त्याबद्दल या एनकुळ गावचा एक सेवक या नात्यानं मी मनापासून त्यांच्या वाढदिवशी धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो. खरोखर आज आनंदाचा दिवस आहे. आमचे जवळचे मित्र सहकारी अजितराव खरमाटे यांचा आज वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी त्यांना या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आणि स्कोप सामाजिक संस्थेकडून तसेच आमच्या सगळ्या सहकार्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी त्यांना एक आरोग्यदायी आयुष्य देवो अशी प्रार्थना देवदेव करतो. खरोखर एक चांगला आदर्श या निमित्तानं या एनकुळ गावामध्ये अजितराव खरमाटे यांनी उभा केलेला आहे. कारण आपण जर आज जेनझी पिढी जी बघतो त्या पिढीमध्ये वाढदिवस करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला कुठंतरी मान्यवर व्यक्तीकडून किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून थोडासा नाराजगी व्यक्त होत होती. कारण ढाब्यावर जाणं, जेवण करणं आणि वेगवेगळ्या गोष्टी करणं या पद्धतीने हे सगळं चालत होतं. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.